नमस्कार, मी दीपा फल्ले. मनस्वी समुपदेशन आणि विविध मार्गदर्शन या आपल्या चॅनलवर आपलं स्वागत आहे. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. तुम्हाला जर पेड पर्सनल काउन्सिलिंग करून घ्यायचं असेल, ऑनलाईन काउन्सिलिंग, तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या माझ्या व्हॉट्सअप नंबरवर मला कॉन्टॅक्ट करा. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओचा आपला विषय असा आहे की लोकांना ते जसे आहेत तसं आपण स्वीकारलं पाहिजे. हा आपला विषय आहे. कसं आहे ना की आपण बऱ्याच वेळा कसं करतो की आपल्याला कसा समोरचा माणूस हवा आहे किंवा आपल्याला कसं समोरच्या माणसाने वागायला हवं आहे, बोलायला हवं आहे, रिॲक्ट करायला हवं आहे, तसं आपण त्याच्याकडून अपेक्षा करतो. पण आपण हे नेहमी लक्षात ठेवलं पाहिजे की प्रत्येक व्यक्ती ही वेगळी असते. प्रत्येक व्यक्तीला तिचे स्वतंत्र विचारसरणी आहे, तिची स्वतंत्र बुद्धिमत्ता आहे, तिचे स्वतंत्र नॉलेज आहे, तिचं स्वतंत्र वागण्याची पद्धत आहे, तिची जडणघडण वेगळी असते. लहानपणीपासूनची ती वेगळ्या वातावरणातून आलेली असते. त्याच्यामुळे ती आपल्या मनासारखं वागू शकत नसते. हे आपण नेहमी लक्षात ठेवलं पाहिजे. आता मग त्याच्यामध्ये ती सगळीच नाती आली. मग आई मुलगी, आई मुलगा, नवरा बायको किंवा बहीण भाऊ, मित्रमैत्रिणी, ऑफिसमधले कलिग्स, शेजारी पाजारी, सगळेच. म्हणजे आपण इवन रस्त्यावरून चालताना सुद्धा कोणी रस्त्यात भेटलेली माणसं किंवा आपण फेरीवाले असतात, बाजारात जातो, दुकानात जातो, दुकानदार असतात. कोणी कसं बोललं पाहिजे किंवा कोणी आपल्याशी कसं वागलं पाहिजे हे आपण नाही ठरवू शकत. आपण त्याच्यावर रिॲक्ट करू शकतो किंवा आपण असं व्यक्त होऊ शकतो की अरे ह्याने असं कसं वागलं किंवा हा असा कसा बोलला मला. पण ह्याने असंच वागलं पाहिजे आणि ह्याने असंच बोललं पाहिजे हे आपण नाही ठरवू शकत किंवा हे आपण बोलूही नाही शकत. जसं की बऱ्याच लोकांना उद्धट बोलायची सवय असते किंवा त्यांचा तो स्वभाव असतो की आपल्याला ते वाटतं की ते फटकळ आहेत किंवा ते असं पटकन रिॲक्ट होतात. म्हणजे इमिजिएट रिॲक्शन असते त्यांची कुठल्याही गोष्टीवरती आणि क्विक असते एकदम. तर आपल्याला असं वाटतं की अरे हा फटकळ आहे किंवा ही व्यक्ती उद्धट आहे. पण कदाचित त्यांच्या दृष्टीने ते नसतं तसं. त्यांच्या दृष्टीने ते तसं ते नॉर्मल आहे. आपल्याला ते घेता येत नाही किंवा आपल्याला ते हर्ट होतं किंवा आपल्याला ते चुकीचं वाटतं. पण तसं नसतं. आपल्याला थोडंसं समजून घेतलं पाहिजे. काही लोकांना खूप प्रश्न विचारायची सवय असते. म्हणजे काही लोकांना दुसऱ्यांच्या घरी गेलं किंवा दुसऱ्यांच्या संगतीमध्ये आलं किंवा आणखी काही, त्यांना खूप प्रश्न विचारायची सवय असते की तुम्ही हे कुठून आणलं, ते कुठून आणलं, हे असंच का ठेवलं, ते तसंच का ठेवलं, ह्याला काय म्हणतात, त्याला काय म्हणतात, असं खूप खूप त्यांना प्रश्न विचारायची सवय असते. कदाचित कारण त्यांनी ते जग पाहिलेलं नसतं. कारण की त्यांचं नॉलेज कमी असतं, त्यांचं ज्ञान कमी असतं. त्यामुळे त्यांना त्याच्याबद्दल माहितीच नाही आहे. मग ते माहितीच नसल्यामुळे त्यांना ते प्रश्न पडतात की त्यांनी कदाचित ते पहिल्यांदा पाहिलेलं असतं ती गोष्ट किंवा पहिल्यांदा त्यांना ते कळालेलं असतं. म्हणून त्यांना ते विचारण्याची सवय झालेली असते. त्यामुळे आपण कधी कधी चिडचिड करतो की अरे अशी ही माणसं हा असं डायरेक्ट असं इतका का प्रश्न विचारतो, हा इतका वेळा आणि एवढे सिली क्वेश्चन का विचारतो, असं आपल्याला वाटतं बऱ्याचदा. पण आपण ते स्वीकारलं पाहिजे आणि आपण त्या गोष्टीला त्या माणसाला समजून घेतलं पाहिजे की तो माणूस इतका प्रश्न विचारतो म्हणजे का, की त्याच्या पर्सनॅलिटीमध्ये नेमकी काय म्हणजे हे आहे, म्हणजे पर्सनॅलिटीमध्ये त्याच्या नेमकं काय प्रॉब्लेम आहे किंवा तो असा का आहे हे जर आपण समजून घेतलं. तो कमी शिकलेला असेल किंवा तो जास्त जगाशी त्याचं एक्सपोजर झालेलं नसेल किंवा तो जास्त बाहेर फिरला नसेल, ह्यामुळे तो तसा आहे, असं जर आपण विचार केला तर आपल्याला मग राग कमी येईल त्या माणसाचा किंवा आपल्याला मग तसं राग येणार नाही. मग उलट आपण काय करू की आपण त्याला स्वतःहून माहिती देऊ किंवा त्याचं नॉलेज वाढवण्यासाठी आपण मदत करू कदाचित, जर आपण समजून घेतलं तर. आणि दुसरा प्रॉब्लेम म्हणजे आता सासू सुना असतात घरामध्ये किंवा काही ठिकाणी आई मुलीचं पण पटत नाही, काही ठिकाणी नवरा बायकोचंही पटत नाही, मुलांचं आणि आई वडिलांचंही पटत नाही. अशा वेळेला सुद्धा सगळीकडे हाच मुद्दा आहे मेन की गैरसमज किंवा अपेक्षा. सगळ्यात महत्त्वाची जर कुठली प्रॉब्लेम म्हणजे या जगामध्ये जर कुठलं असेल ना भांडणाचं मूळ किंवा दोन माणसांमधल्या नातेसंबंधांमधल्या प्रॉब्लेमचं जर मुख्य कारण असेल ना तर ते आहे अपेक्षा. म्हणजे आपण समोरच्या माणसाशी कसं वागतो हे आपण ठरवायचं की आपण किती अपेक्षा ठेवून वागायचं किंवा आपण जे अपेक्षा ठेवतोय त्या योग्य आहेत की नाही किंवा अपेक्षा ठेवायच्या आहेत की नाही हे आपण ठरवायचं. कारण जिथे अपेक्षा आल्या तिथे एकतर त्या पूर्ण होतात किंवा नाही पूर्ण झाल्या तर अपेक्षा भंग होतो. आणि
प्रत्येक वेळेला आपण ठरवलेली किंवा आपण मनात धरलेली अपेक्षा पूर्ण होईलच असं नसतं. त्या माणसाची तशी कधी कधी मजबुरी असते किंवा त्या माणसाची तशी सिच्युएशन नसते समोरच्या माणसाची, किंवा त्या माणसाला समोरच्या माणसाला तितकं जमत नसतं किंवा काही पण एन नंबर ऑफ रिझन्स असू शकतात त्यामागे, की तो आपली अपेक्षा पूर्ण करू शकत नाही. पण म्हणून असा अर्थ होऊ शकत नाही की तो माणूस वाईट आहे. त्याने आपली अपेक्षा पूर्ण केली नाही म्हणजे तो माणूस वाईट आहे असं आपण म्हणू शकत नाही. आपल्याला त्या माणसाच्या सिच्युएशनला समजून घेण्याची आपल्याकडे क्षमता असली पाहिजे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपण कुठलंही नातं अपेक्षेने ठेवायचंच आहे. हे तर सगळ्यात बेसिक रूल आहे. मग ते कुठलंही नातं असू दे, म्हणजे आईवडिलांसोबत असेल, मुलांसोबत असेल, लाईफ पार्टनरसोबत असेल, मित्रमैत्रिणींसोबत असेल, किंवा कोणाही सोबत, आपल्या शेजारी पाजारी कोणीही पण नातेवाईक. आपण अपेक्षा ठेवून वागायचंच नाही. आपण जसे आहोत तसं आपण वागायचं. आपण जे करू शकतो ते आपण करायचं. आपण जे करू शकत नाही ते आपण त्याचा विचार नाही करायचा, किंवा आपण तितकंच करू शकतो हे आपण ठरवून ठेवायचं की नाही आम्ही इतकंच करू शकतो किंवा जे काही. तर सगळ्यात बेसिक रूल तर हाच आहे की आपण अपेक्षा नाही ठेवायच्या. आपण स्वतःही कोणासाठी काही करत असतो तेव्हाही नाही करायच्या, आणि दुसऱ्यांनी आपल्यासाठी काय करत असतील तेव्हाही आपण नाही अपेक्षा ठेवायच्या त्यांच्याकडून. त्यातूनही शेवटी माणूस म्हटलं की थोड्याफार आपण अशा गोष्टी आपण असं मनात आपल्या असतात की नाही, आता समजा मी आता आजारी आहे, तर या माणसाने माझी अशा प्रकारेच सेवा केली पाहिजे, किंवा मला त्याने अशा प्रकारेच त्याने मला या असं डॉक्टरकडेच नेलं पाहिजे, किंवा मला त्याने म्हणजे अमुक एका डॉक्टरकडेच नेलं पाहिजे, किंवा मला त्याने अमुक एक पदार्थ बनवून खायला घातला पाहिजे, किंवा काही पण म्हणजे असं. किंवा दुसरी गोष्ट म्हणजे आता घरामध्ये सासू सुना आहेत, नवरा बायको आहेत, किंवा मग अपेक्षा करणार की नाही हे अमुक एक काम ह्या माणसाने केलं पाहिजे घरातलं, हे सगळं काम ह्यानेच केलं पाहिजे किंवा त्यानेच केलं पाहिजे, किंवा मला हे अमुक एकच गिफ्ट आणलं पाहिजे. बरं गिफ्ट आणलं तर मग ते मला अमुक एका किमतीचंच मला आणलं पाहिजे, किंवा अमुक एक माझ्या आवडीच्याच गोष्टीचं आणलं पाहिजे स्वतःहून न सांगता. ह्या सगळ्या आपण अपेक्षा ठेवतो, आणि त्यानंतर काय होतं की तसं जर नाही घडलं किंवा त्याच्यापैकी थोडंसं 19-20 थोडंसं कमी जास्त घडलं तर मग आपण तिथे हर्ट होतो. अपेक्षा ठेवल्या आणि अपेक्षा जर पूर्ण नाही झाल्या तर आपण तिथे हर्ट होतो. आणि काय होतं की बऱ्याच वेळा आपण जवळच्या नात्यामध्ये अपेक्षाभंग जरी झाला तरी आपण त्या माणसाचा रिस्पेक्ट करून किंवा त्याचा आदर ठेवून आपण त्याला ते व्यक्त करत नाही की बाबा माझी अपेक्षा पूर्ण नाही झाली किंवा मी हर्ट झालो. आपण ते मनात ठेवतो ती गोष्ट, आणि असं मग मनात ठेवतो. मग ती व्यक्ती जर जास्तच जवळची असेल तर आपण असं बऱ्याच वेळा मनात ठेवत जातो ती गोष्ट की या वेळेला माझ्या वाढदिवसाच्या वेळेला अपेक्षा पूर्ण नाही झाली, माझ्या आजारपणात माझी अपेक्षा पूर्ण नाही झाली, किंवा माझ्या आणखीन कुठल्या सेलिब्रेशनच्या वेळेला माझी अपेक्षा पूर्ण नाही झाली, किंवा माझ्या या महत्त्वाच्या इम्पॉर्टंट दिवशी अमुक एक व्यक्ती अशी नाही वागली, माझा इंटरव्ह्यू होता किंवा माझं एक एक्झाम होती किंवा काही पण इम्पॉर्टंट महत्त्वाची गोष्ट होती त्या दिवसाची माझ्या आयुष्यातली, तेव्हा अमुक एक व्यक्ती अशी अमुक अशी वागली नाही. मग ते आपण असं एक जमा करत जातो त्या व्यक्तीबद्दल, ते असं मनात साठवत जातो. मग कुठेतरी असा एक पॉईंट येतो की जिथे आपण मग तो एक्सप्लोड होतो. कुठेतरी आपल्याला मग ते सगळं म्हणजे आपण असं विचार करायला लागतो की अरे ह्या माणसाला तर मी इतकं जवळचं मानलं, हा माणूस माझ्या इतका जवळचा आहे, ह्याच्यासाठी मी इतकं केलं तितकं केलं, पण ह्याने तर माझ्या इतक्या वेळा 1, 2, 3, 4 म्हणजे 10-15 वेळा माझ्या अपेक्षा त्याने पूर्ण नाही केला, किंवा हा माझ्या अशा मनाविरुद्ध वागला, किंवा ह्याने असं चुकीचा अर्थ लावला, किंवा हा मला असा बोलला, किंवा काही पण म्हणजे आपण असं जे काही निगेटिव्ह एक त्या माणसाच्या पर्सनॅलिटी ट्रेटबद्दल आपण जे काय आपण ॲब्झॉर्ब करतो आपल्या माइंडमध्ये ते आपण धरून ठेवलेलं असतं. आणि मग ते एकत्र जरा गोळा झालं त्या वेळेला आपण ते एकतर आपण ते त्या वेळेला बोललं पाहिजे, किंवा मग एकदा अपेक्षा पूर्ण नाही झाली, दोनदा नाही झाली तर आपण तिसऱ्या वेळेपासून आपण ते अपेक्षा करणं बंद केलं पाहिजे. स्वतःला बदललं पाहिजे की नाही बाबा ह्या माणसाची कॅपॅसिटी नाही, किंवा या माणसाला ते नाही जमत, किंवा त्याच्यात इतकं अंडरस्टँडिंगच नाही आहे तसं वागण्याचं किंवा बोलण्याचं वागण्याचं करण्याचं. हे आपण जेव्हा समजवून हे करू, थांबवू तिथं स्वतःला अपेक्षा करण्यापासून, तिथून पुढे मग ते रिलेशन अफेक्ट होत नाही. पण आपण तसं नाही केलं की मग आपण जमा करत जातो, आणि मग एका पॉईंटला आपल्याला ते सहन होत नाही, मग आपण एक्सप्लोड होतो. आणि असं एखादं कुठलंही कारण मिळालं भांडणासाठी, किंवा कुठलाही आपण स्वतः एखाद्या वेळेला डिस्टर्ब असतो, किंवा वर्कलोडमुळे प्रेशरमध्ये किंवा कुठल्याही स्ट्रेसमध्ये असतो,
त्यावेळेला मग ते त्या माणसावर निघतं. भांडणाचं ते सगळं जे काही मनात साचलेलं असतं ते सगळं आपण बोलून जातो त्या माणसाला, आणि नको तितकं बोलतो आपण, खूप हर्ट करतो समोरच्या माणसाला. कधी कधी त्या समोरच्या माणसाच्या ते ध्यानीमानी सुद्धा नसतं की आपण जे वागलो आहे चुकीचं, किंवा आपण जे त्या वेळेला ह्या माणसाच्या अमुक माणसाच्या अपेक्षा पूर्ण नाही केल्या, हे त्या माणसाने लक्षात ठेवलं आहे, हे ह्या समोरच्या माणसाला हे माहितीही नसतं, त्याच्या ध्यानीमानी सुद्धा नसतं. तो त्याच्या नॅचरल फ्लोमध्ये वागत असतो, पण आपण ते त्याला तसं वागवल्यामुळे ते त्याच्या लक्षात येतं, आणि मग त्यालाही तो धक्का बसतो, त्यालाही ते सहन होत नाहीत त्या गोष्टी, की बाबा असं होऊ कसं शकतं. कारण त्याने सुद्धा त्याच्या बाजूनी त्याचं नातं त्याने खूप प्रामाणिकपणे आणि खूप डेडिकेशनने ते नातं जगलेलं असतं, सांभाळलेलं असतं. त्यामुळे त्याच्यासाठी सुद्धा हा एक धक्का असतो की अरे असं कसं काय, म्हणजे ह्या माणसाने असं केलं. त्यामुळे मग ते नातं पहिल्यासारखं राहत नाही, किंवा मग ते नातं मग ते डिस्टर्ब होतं त्या ठिकाणी. मग ते एकमेकांचं रिस्पेक्ट न करणे, किंवा केलेल्या गोष्टींची जाणीव ठेवणे, लक्षात न ठेवणे चांगल्या गोष्टी, किंवा आपल्यासाठी कोणी काय केलं आहे ह्याला डावलून त्याने काय नाही केलं ह्याच्याकडे फोकस करून त्याला बोलत राहणे, टॉर्चर करणे, त्याला ऐकवून दाखवणे, ह्या सगळ्या गोष्टींमुळे काय होतं ना, मग ते नात्यातला तो गोडवा संपून जातो, किंवा त्या नात्याचा जो बेस आहे तो हलतो. मग त्यामुळे तो माणूस जसा आहे तसा आपण सुरुवातीपासूनच स्वीकारता आलं पाहिजे आपल्याला. म्हणजे साधारणपणे कुठल्याही नात्यामध्ये आपल्याला एक 6 महिने, वर्षभरामध्ये जास्तीत जास्त आपल्याला तो माणूस कसा आहे हे कळायला हरकत नसते, म्हणजे ते कळू शकतं. आणि तो कसा आहे हे आपण स्वतःला, आपल्याला जर त्या माणसाबरोबर कुठल्याही प्रकारचं नातं आपल्याला निभवायचं असेल, टिकवायचं असेल, पुढे चालू ठेवायचं असेल, तर आपल्याला त्याच्या स्वभावाचा स्टडी करून ते स्वीकारून आपल्याला पुढे गेलं पाहिजे. आणि जर तसं आपल्याला नाही, म्हणजे आपल्याला जमणार नसेल, किंवा आपल्या मनाप्रमाणे जर त्याचा स्वभाव नसेल, आपल्याला असं जाणवलं सुरुवातीलाच, तर आपण तिथेच थांबलं पाहिजे, किंवा आपण ते नातं तितकं डीपमध्ये न जाता, किंवा तितक्या अपेक्षेने ते न करता आपण कॅज्युअल मोडवरती राहणं योग्य असतं. कारण की पुढे जाऊन मग हे खूप कॉम्प्लिकेशन्स होतात, खूप मानसिक त्रास होतो दोघांनाही, डिप्रेशन येणे, किंवा असं खूप त्रासामध्ये, मग ते त्या इतक्या इन्व्हॉल्व्ह झालेल्या नात्यातून बाहेर पडणं, किंवा ते खूप कठीण असतं. आणि मैत्रीचं वगैरे नातं असेल तर तिथे आपण बाहेर पडू तरी शकतो, पण आपण घरातली जर नाती असतील, जी रक्ताची नाती आहेत, किंवा जी आपली धर्माने आलेली नाती आहेत, त्याच्यामध्ये तर आपल्याला ती नाती आपल्याला हँडल करायचीच असतात शेवटपर्यंत. त्याच्यामुळे कारण अशा लोकांसोबत आपल्याला राहायचंच आहे. त्यामुळे मग आपण सुरुवातीपासूनच ते स्वीकारून, किंवा हा ठीक आहे, हा माणूस असाच आहे, ह्या माणसाला म्हणजे नाही, आपल्याला वाटतं तसं नाही, किंवा हा इतका हौशी नाही, किंवा ह्यालाही ह्या गोष्टींची आवड नाही, किंवा ह्याचे छंद वेगळे आहेत, माझे छंद वेगळे आहेत, किंवा ह्याला घरकाम आवडत नाही, ह्याला घरकाम आवडतं, किंवा काहीही, ह्याला शॉपिंगला जायला आवडतं. अशा छोट्या छोट्या मायनरच गोष्टी असतात. अपेक्षा म्हणजे काय असतं की असंच असतं. तर ते आपण जर ॲक्सेप्ट केलं सुरुवातीलाच, तर आपल्याला त्रास नाही होत, किंवा आपण त्याला वेगळ्या पद्धतीने आपल्याला हँडल करायच्या आपल्यालाच ट्रिक समजते जर आपण सुरुवातीलाच ॲक्सेप्ट केलं तर. त्यामुळे कुठलंही नातं असू दे, रक्ताचं नातं असू दे, घरातलं नातं असू दे, नातेवाईक असू देत, मित्रमैत्रिणी असू देत, शेजारी पाजारी असू देत, कोणी असू दे, माणसं जशी आहेत तशीच त्यांना स्वीकारा, आणि तसंच त्यांना हँडल करा, आणि तसंच त्यांच्यासोबत आनंदाने जगण्याचा प्रयत्न करा. थँक्यू.